हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. इकडे चालू आहे माझा स्वयंपाक. खूप पसारा झालेला आहे, मला टाकायचं आहे वरण. आता काय केलं ग बाई, बघा यांचा पसारा. फसला का? मस्त. हे बघा कसं फसलं गडवंचित जाऊन. आता निघ. कसं निघणार तू त्यातून? निघ बरं, निघ आता, निघ. हे असे कुटाने करते ते लेकरं. चल दे इकडं ती घडवणची. कुठून आणली? नको त्याच्यात कधी फसली ना तर निघणारच नाही, कापून काढावं लागन ते. असे कुटाने करते ते लेकरं. म्हणलं इकडं म्हणलं इकडं स्वयंपाक करून घ्यावं पटकन, तर यांचं असे कुटाने चालले. बरं पडला बाबा. उचला हे लवकर, ये पसारा आवरायचा. देवांश लय कारनामे करतो आमचा. एवढे पेपर वगैरे करून ठेवले. तिकडं पण पाठीमागं पण पेपर पाडले त्यानं, आणि सगळीकडे नुसता पसारा करून ठेवायचं चाललंय देवांशचं. चला आता मी मस्त वरण करते. इकडं देवांशला फिक्क वरण केलेलं आहे. आज आमचं कुकरच ओतू चाललंय. काय झालं काय माहिती त्या कुकरला. पेपर फाडू नका. हे सगळा पसारा पटकन आवरून घ्यायचा. तुम्ही लय पसारा केला. तुला येत नाही घडी करता तर कशाला घडी मोडतो रे मग. चला मी वरण करते, मग तुम्हाला भेटते. काय करू राहिले रे तुम्ही? बर्फ गोळा असा असतो बर्फ गोळा? हा बुट्टे दाखव. काय बनवते फ्रेंड्सला? काय दाखवते? गोळ्या बनवते. पिल्लू शाळेत जायचं ना आज? का बरं? फ्रेंड्स हे शाळेतच जात नाही. शाळेत जायच्या टायमाला काही भानं करते तर रडत येतं, लगेच म्हणते जायचं नाही शाळेत. रोजचं आहे ते, आहे का नाही अंशू? कोण करतं असं? कोण करतं बुट्ट्या? तू करतो? गोळा बनतो. अय बुट्टे, दे त्याचा पाईप. हाय फ्रेंड्स, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओमध्ये आलो आहे. काल आमच्या कामावर गाडीचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे रात्री यायला खूप उशीर झाला. पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. त्या माणसाने केस केली समोरच्या. पैसे देऊन मिटून घेतले ते. अशी झंझट चालू आहे कामावर. त्यामुळे घरातले सगळे परेशान झाले होते. सगळे रडायला लागले. मम्मी पप्पा ही पण रडायला लागली. कधी पोलीस स्टेशनच्या बाहेरच चढलं नाही ना. आहे ना ग? मग आता काय बोलता येईना तिथं. काय करू मग? ते म्हणे चल पोलीस स्टेशनला, चल पोलीस स्टेशनला. तर आमचा मालक म्हणतो नाही पोलीस स्टेशनला आणला. मस्त माफी मागितलं, त्याच्या हातापाया पडलो. ते काय म्हणलं माहिती का? तुमच्या जागी तर हट्टेकट्टे असते ना, तुम्ही असं मारून मग नेला. विचारलं असतं कसं काय केलं भाऊ, का म्हणून हे केलं. हां ते रावल्या लोकडा माय अशी तब्येत नाही. त्याला मोठा माणूस होता. मर्सिडीज कार होती त्याची. 1.5 कोटी रुपयाची कार होती. अवघड थोडक्यात हे झालं. आज लय राडे विना आता. केसच्या विषयी चर्चा झालं ना आता. सगळे म्हणून काय झालं. रात्रीत लय फोन येत होते. फोन बंद करून ठेवला होता मी. काय झालं 10 वाजले ना घरी यायला. तुला नव्हतं माहित? मम्मीलाच फोन केला तर मी. काय नाही आता ड्रायव्हरची चूक होती, त्याने मान्य केली ना. मग भीती वाटते. कधी आपण पोलीस स्टेशनच्या बाहेर चढले नाही अजूनपर्यंत. मग काय
कामाने सगळं शिकवलं. परिस्थिती सगळं शिकून पण आवरलं चल, मला जायचं आहे कामाला, उशीर होतोय. हां तुमचंच आवरा ना. ठीक आहे. काय खायचंय? फिक्का आम्ही बनवले समोसे छोटे छोटे. ते मागत होते खायला बाहेरचे, म्हटलं बाहेर नको, आपण घरीच बनवू. आणि चटणीच्याच कढईत परत ठेवली तापायला, त्यामुळे ते काळे झालेली. बघा असे समोसे बनवले आम्ही मस्त. अय धरा चला का मस्त भरलं पोट. आवडतं का? हा असं छान छान काहीतरी खायला असल्यावर मग तिखट चालतं तुला. हा ना, रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो का? हा का? बर आता केलं ना नवीन, रोज नवीन चालू आहे 3-4 दिवसापासून बरं का. 8 दिवस होत आले, संडे पासून तुम्हाला रोज नवीन रेसिपी आहे, आहे का नाही? बर तुला पप्पा उद्या चिकन आणणार आहे आपल्याला, उद्या ना हे करायचंय, सुक्क चिकन बनवायचं सांगितलंय पप्पानं उद्या. त्यांची पण नवीन रोज एक फरमाईश चाललेली आहे आमच्या. रोज नवीन काहीतरी, पोरांचं तर रोज नवीन एक 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 एक. हो आणि तुम्हाला आता त्यांनी सकाळी सांगितलेला मी विषय सांगते. त्यात बघा माझे किती पांढरे केस झालेले. आज माझं लक्ष गेलं इतकं केसांकडं, इतकं म्हणजे ना. त्यांना रात्री एक तर खूप उशीर झाला, 10 सव्वा 10 झालते. ते असं रोज 7 वाजेच्या आतमध्येच घरी येते, काल 10 वाजले होते. मग त्यांना उशीर झाला, मग आमचा कुठं जीव लागतोय. फोन लावतो तर फोन लागे ना, म्हणजे फोन लागत होता पण फोनच उचले ना. दुसऱ्यांना लावला तर ते पण उचले ना, म्हणजे ते पण त्यांच्यासोबतच होते सगळेच पोलीस स्टेशनला. आणि काही नाही, फक्त गाडीचा धक्का लागला होता एका माणसाच्या गाडीला. त्याची मर्सिडीज का कोणती तरी गाडी होती, नवीनच गाडी होती. तर त्याचं म्हणणं असं आलं का म्हणे तुम्ही नुकसान भरपाई द्या. तर त्याची इन्शुरन्समध्ये गाडी नीट होत होती, पण त्यानं काही करून नाही घेतली. तो म्हणे मला नाही करून घ्यायची म्हणे, याच्यात टाक ठेवते तर म्हणे मला तुम्ही नुकसान भरपाईच द्या म्हणे. तर यांचे मालक पण चिडले, म्हणे तुम्ही असं म्हणजे असं आडून नका बसू म्हणे. तर तो माणूस ऐकानच झाला, तो एकाच याच्यावर. मग तो यांचा मालक, कंपनीचा मालक पण म्हणे घे म्हणे पोलीस स्टेशनला गाडी घ्यायची. तर त्यानं पण खरंच पोलीस स्टेशनला नेली, पण तिथं नेल्यानंतर यांना 2-3 तास बसून ठेवलं. यांच्यात मध्ये काहीच नव्हतं, ड्रायव्हर तो दुसराच होता, पण यांना विनाकारण बसून ठेवलं त्यांनी. आणि बरं बसून ठेवलं इतक्या वेळ बसवलं. आता ते सांगता पण येत नाही का नुकसान भरपाई दिली तर ते यांच्याकडून काटून घेतात पगारातून का ते हे करतात काय माहिती, सांगता नाही येत काही, असा प्रश्न आहे. तर आयुष्यात पहिल्यांदा ते पोलीस स्टेशनला गेले. ते तर इतके घाबरले होते. ते म्हणे माझं काहीच नाही, मी इतक्या वेळ पोलीस स्टेशनला जाऊन बसलो म्हणे, मला इतकं विचित्र वाटायला म्हणे. एक तर चप्पल तुटली त्यांची, त्या गडबडीत ठेच लागली, चप्पल तुटली, पायाला नखाला पण लागलं, नख उचकटलं. इतका म्हणजे काल इतकी देवानं परीक्षा घेतली ना त्यांची का बस. घरी आल्यावर तर रडकून जे आलते ते, त्यात पाणी पित नसता ते खाऊन घे पटकन, असा विषय आहे बघा. तर इतकी परेशानी ना काय सांगा. आणि ते पोलीस स्टेशनचं नाव ऐकलं का हे दोघं तर इकडंच घाबरले. आणि मला पण म्हणजे ते डायरेक्टच म्हणे पोलीस स्टेशनला आहे, थोड्या वेळाने फोन लावतो. नंतर मग आम्हाला जास्त टेन्शन आलं ना, म्हणजे का बरं पोलीस स्टेशनला गेले, काय झालं काय, असं नाही का माणसाला विचार येतो ना, म्हणजे काय झालं असं नेमकं, पोलीस स्टेशनला का बरं गेले. मग नंतर जेव्हा त्यांनी परत फोन करून सांगितलं म्हणे असा असा विषय आहे, मग नंतर मला पुढं रिलॅक्स वाटलं. म्हणलं आता झालं काहीतरी, म्हणलं पोलीस स्टेशनपर्यंत विषय गेल्यानंतर असा विषय आहे. तर चला फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला या सगळ्यांनी समोसा खायला. हां
बाय बाय. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.